स्पर्धेचे नक्कीच आयोजक तुकाराम वाघ सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच विजय कालचेडे साहेबांचा आपण मान सन्मान करायचा आहे. यस, तर या ठिकाणी आमच्या स्पर्धेत आलेल्या सर्वच मान्यवरांचं मान सन्मान केलं जात आहे. अतिथी देवो भव, आपल्या अगदी भारताची ही संस्कृती आपण या ठिकाणी याही स्पर्धेच्या वतीने जपतोय. विजयजी कालचेडे साहेबांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करतोय. हिव ग्रामपंचायतचे ते नक्की विद्यमान सरपंच आहेत. खरं तर जय बोले क्रिकेट संघ कुशिवली आयोजित आमदार चषकामध्ये त्यांचं मान सन्मान केलं जात आहे. यस, नक्कीच आमचे आयोजक तुकाराम वाघ सर यांच्या शुभ हस्ते मान सन्मान केलं जाते. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. यस, त्याच दरम्यान नक्कीच आमचे समालोचक मित्र मॅन फ्रॉम वाघाची वाडी नक्कीच अमोल वीर त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला या स्पर्धेसाठी आणि खऱ्या अर्थानं बापदेव आणि वाजापूर या दोन संघांसाठी खरं तर शुभेच्छा येतात. खरं तर अमोल आपले आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि आपले आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. तर चला बॅट्समॅन टीम कुंदे, तर चला कुंदे टीम आपण आपले सलामीची जोडी मैदानाच्या आत पाठवायची आहे. जास्त उशीर करू नका प्लीज. अजून आपला पहिला राऊंड सुरू आहे आणि आता जवळजवळ 1:03 झालेत. हॅलो हॅलो, स्पर्धेला ना हॅलो. यस, त्याच दरम्यान नक्की दोघांनी टीमला देखील शुभेच्छा येतात. नक्कीच आमचे अमोल वीर जे वाघाची वाडीचे आहेत त्यांच्या वतीने शुभेच्छा येतात आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. तर अमोल वीर आपला मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. गेम ऑन. जुनी टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. पहिलाच बॉल टॅप केलाय. खरं तर फटका चांगला आहे. टॅपिंग क्रिकेट ज्या प्रकारे अंडरम बॉक्स स्टाईलनं बॉलला टॅप करतात अगदी त्या प्रकारचा फटका होता. फलंदाज अविनाश त्याच्या पाठपतनं पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल आली आहे. 4 षटकांचा हा सामना पाहायला मिळेल. खरं तर 4 षटक 4 गोलंदाज. पहिला षटक हे पॉवर प्लेचं असेल. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. गुडलेस स्पॉटचा बॉल अगदी स्वीप केलाय. फटका सुंदर परंतु मिड विकेटला खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. कॉलिंग लेट झाले परंतु जर का थ्रोट थेट आला असता तर विकेट सुद्धा मिळवली असती. परंतु या ठिकाणी ही घातकी धाव मित्रांमध्ये कंप्लीट केली अवी आणि अनिशने. तब्बल या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धावा ऑन बोर्ड. श्रीराम दोदानी संघ त्यांच्या विरोधात कुंदे टीम आहे. नक्कीच कुंदे टीम अगदी मागच्या वर्षी पिंपलोली नाईट टुर्नामेंटमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. परंतु इथे बॅकफूट वरती येताना कट करायचं होतं परंतु बॅटची एज आणि यष्टीरक्षकानं काय कमालीचा कॅच आता इथं टिपलाय. पहिला धक्का लागतोय टीम कुंदे संघाला. पहिला धक्का हा 3 या धावसंख्येवरती लागलाय टीम कुंदे संघाला. खर तर नक्कीच अनिश हा मात्र लवकर बाद झालाय.
बॅकफूटवरती येताना कट करण्याचा प्रयत्न त्यानं केला, परंतु अगदी बॅटची एज आणि त्यानंतर अप्रतिम कॅच स्वीकारली. नवीन आलेला बॅट्समन रोशनला पाहता, रोशनला देखील कव्हरमध्ये केल्याचा मनसुबा होता, परंतु भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. खरं तर ही मॅच चांगली पाहायला मिळते. खरं तर एक टी20 परिसरातील कुंदे टीम तर दुसऱ्या बाजूला पनवेल दोदानी संघ. शॉर्ट ऑफ इन बॉल, फटका सुंदर, परंतु लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट, एकच धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. चांगली क्रिकेट पाहायला मिळतोय टीम दोदानी टीम कडून. खरं तर ज्या प्रकारे फिल्डिंग लगावली आहे ना, त्याच प्रकारे गोलंदाजी केली जाते. चांगला माइंड सेट, माइंड गेम क्रिकेट आपण पाहता आणि खरं आता अगदी माइंड या ठिकाणी लावलं गेलंय. चांगली फिल्डिंग. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, आता मात्र दिशा पाहायची आहे. या पंचांचा इशारा आलाय. हा बॉल चांगला आहे आणि या ठिकाणी हा देखील बॉल डॉट आलाय. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कुंदे टीम बॅटिंग करत असताना धाव फुलकावरती 4 एका गड्याच्या मोबदल्यात. तर पहिला ओव्हर इथे कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात. जर का याच रिकॉर्ड रन रेटनं धावा आल्या, करंट रन रेटनं धावा आल्या, तर 4 ओव्हरमध्ये 16 बनल्या जातील. परंतु या मॅचमध्ये नक्कीच कुंदे टीमला मोठी धावसंख्या उभारायची. दुधाने टीम म्हटली तर एक मोठी टीम आहे, एक नामांकित संघ आहे. खरं तर कुंदे टीमला चांगला खेळ करावा लागेल. या मॅचमध्ये पहिला विकेट जरूर लवकर लागला, परंतु तदनंतर मैदानाच्या आत आता एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. खरं तर क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला भरपूर महत्व दिले जातं, परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा नोचा आलाय आणि आता बॉल चालला सरळ फाईनल क्षेत्रात. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. तर पहा, जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत, जनरेटर आहेत त्या ठिकाणी बसले, त्यांना विनंती असेल आपण प्लीज तिथे बसू नका, आपण खाली उतरा. जर का कदाचित त्या ठिकाणी शॉक लागेल तर तुम्हाला 400 वॉल्टचा झटका देखील लागू शकतो. तर चला, प्रेक्षक वर्ग आहेत ते आपण उतरायचे खाली. यस, पुन्हा एकदा नो बॉल. आता मात्र क्रीजच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांचा चांगला डिसिजन. फ्री हिट कंटिन्यू असेल. जवळजवळ पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मनोजला इथे 6 धावा खर्च करावा लागतात. फ्री हिट कंटिन्यू असेल फलंदाज रोशनसाठी. इथे पुन्हा एकदा पाहावं लागेल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईटचा आलाय. आता इथे गोलंदाज नक्की या ठिकाणी मनोज करतोय काय, कारण की एकही बॉल आतापर्यंत फेकला नाहीये. ओव्हरचा जवळजवळ 7 धावा त्यानं खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना दीपकनं चांगली कामगिरी केली, परंतु त्या चांगल्या कामगिरीवरती पाणी फिरण्याचं काम. इथे पुन्हा एकदा लाईन पासून बरगडलाय गोलंदाज मनोज. इथनं अजून एक वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. खरं तर पंच अगदी या ठिकाणी चांगल्या प्रकारे नजर ठेवून आहेत. यस, पंचांचा इशारा पण पाहता. फ्री हिट कंटिन्यू. बॅटची एज आहे, परंतु पहिल्या स्लिपमध्ये खेळाडू कॅच ड्रॉप झाली, परंतु कॅच जरी पकडली असते तरी देखील खेळाडू बाद नसते, कारण की फ्री हिटच्या चेंडूवरती तुम्ही फक्त रनआउट करू शकता. आणि या ठिकाणी आपण पाहता या चेंडूवरती एक धाव आली. या सिंगलच्या मदतीने 13 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त नक्की 4 धावा होत्या. अवे फ्रॉम बॉडी, बॅट्समन पासून दूर, परंतु पुन्हा एकदा वाईटचा इशारा. या ओव्हरमध्ये जवळजवळ 9 धावा या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्यात आणि कुठेतरी या धावा महाग नक्कीच ठरू शकतील. हा चेंडू चांगला आहे. संपूर्ण बॉलला उडवलंय. ऑन द टॉस केलं. अगदी ज्या प्रकारे आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करतो त्या प्रकारे अगदी समोरून बॉलला उडवलंय. अनपेक्षित बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट्समनचं जजमेंट चुकीचं झालं आणि त्यानंतर हा डॉट बॉल. फुल लेंथ बॉल ऑन साईडला अगदी ढकललं, परंतु या चेंडूवरती आपण पाहता स्वतः गोलंदाज पोहोचतात. एकच धाव असेल. सिंगल पेक्षा जास्त काय नाहीये. श्रीराम
दुधानी संघ सध्या तरी चांगला खेळ करते, परंतु या षटकात भरपूर धावा येत आहेत. मोठ्या फटक्यांपासून जरूर वंचित ठेवलंय, परंतु एक्स्ट्राच्या धावा यांना कुठेतरी रोख द्यावी लागेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 धावफलकावरती. आणि की हा षटक भरपूर लांब झालंय. इथे देखील फटका चांगला कबतला ढकलला डीपमध्ये खेळाडू आहेत. शेवटच्या मुवमेंटला इथे सोपा चेंडू होता, आतमध्ये ढकलायचं होतं, परंतु इथे बॉल चाललाय हुलकावून देऊन एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. जवळ गोलंदाजांना आतापर्यंत 9 बॉल फेकले या ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत 15 धावा खर्च केला. म्हणजेच अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे 2 षटक मी तर म्हणेन एकच गोलंदाज फेकतोय. हा फटका चांगला आहे, लॉंग ऑफला उडवला आहे. खरं तर डीप मध्ये खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न तेवढी चांगली फिल्डिंग, परंतु एकच धाव मिळेल. तेवढीच चांगला थ्रो, तेवढाच चांगला कलेक्शन, चांगला क्रिकेट या चेंडूवरती पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती आहेत. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच बापदेव विरुद्ध वाजापूर. फुलटॉस बॉल, परंतु शेवटच्या मुवमेंटला अगदी बॉल जाईल गॅप मधून बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावा. तर नेक्स्ट मॅच बापदेव विरुद्ध वाजापूर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं व्यासपीठावरती. तर अगदी या ठिकाणी आपण पाहता सोपा चेंडू होता, अडवायचा होता. जवळ आतापर्यंत 2 मिस फील्डच्या माध्यमातून 2 चौकार आलेत आणि या ओव्हरमध्ये जवळ 9 एक्स्ट्राचा स्वरूपात. म्हणजेच या येणाऱ्या इथं जवळ 17 धावा या महाग ठरू शकतील. आणि या ओव्हरमध्ये जवळ 20 धावा खर्च केल्यात गोलंदाज मनोजनं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 या धावफलकावरती. नक्कीच दोघांनी टीमला पुन्हा एकदा चांगला खेळ करावा लागेल. 2 मिसफील्डचे चौकार त्याचा वर्णा काढावा लागेल. फुलटॉस बॉल, फटका फसला होता, परंतु नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. परंतु या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. यस, प्रत्येक टीम कडे एकच रिव्ह्यू असेल, रनआउट आणि बिमर साठी. आता मात्र यस बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, चेक करायचा आहे. यस, फेअर डिलिव्हरी. नक्कीच योग्य बॉल आहे या ठिकाणी. या चेंडूवरती 2 धावा मिळतील. टीमची टोटल 26 धावा धाव फलकावरती आहेत. रिव्ह्यू गमावलाय टीम पुंदेल संघानं. पंच लक्ष असू द्या आता. फुलटॉस बॉल उडे लावून साईडला फटका इथे दमदार आहे. स्वीट साऊंड ऑफ दी बॅट. आता पंचांचा इशारा नोचा आलाय. नो वरती या ठिकाणी आपण पाहता या 6 धावा 1+6 तब्बल 7 धावा. मागील चेंडूवरती कोणती टीमनं रिव्ह्यू गमावलाय, परंतु आता या ठिकाणी दोदानी संघाने रिव्ह्यू घेतलाय. चेक करायचंय, चेक केलं जाईल आता या ठिकाणी.
यस नो बॉल आहे म्हणजे आता या ठिकाणी दोघांनी टीमने देखील रिव्ह्यू गमावलाय म्हणजे मागील 2 बॉलवरती दोन्ही टीमने जे आपल्याकडे असलेले रिव्ह्यू ते गमावलेत फ्री हिटची संधी इथे देखील फुल टॉस इथे डीप मध्ये खेळाडू आहेत कॅच कॅरी केला परंतु फ्री हिटचा हा चेंडू होता त्यामुळे या चेंडूवरती कॅच आउट नसेल परंतु एक धाव कंप्लीट असेल या चेंडूवरती एक धाव कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 34 34 धावा दोन्ही टीमचे कॅप्टन आले दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे नक्कीच आपण बसून घ्यायचं आहे फटका चांगला ऑन साइडला टॅप केला मिड विकेटला खेळाडू आहेत परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल नक्कीच धावा आल्यात चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली टीम कुंदेकडून अगदी शांत क्रिकेट खेळत असताना परंतु अगदी धाबा देखील येत आहेत आतापर्यंत 35 धाबा धावफलकावरती आहेत फटका चांगला आहे फक्त दिशा दिली परंतु लॉंग ऑफला आहेत लॉंग ऑफला खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग याही ओव्हरमध्ये पुन्हा कमबॅक करण्याचं काम सध्या तरी गोलंदाज शिवराम करतोय नक्कीच नो बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील कमबॅक हे चांगलं राहिलंय आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या 36 धावफलकावरती या लगावल्या गेल्यात परंतु इथे नक्कीच हलकीशी अपील परंतु अपील मध्ये उत्साह नव्हता हा देखील डॉट बॉल आलाय स्ट्राईक वरती आपण अविनाशला पाहता तर त्या अगदी चेहऱ्यावरचे हावभाव या ठिकाणी संपूर्ण दाखवले जात आहेत आमची संपूर्ण ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटची ही टीम गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळतात अगदी हा बॉल डॉट आलाय मागील 2 बॉल अगदी डॉट आलेत म्हणजेच शिवरामनं शेवटला जाता जाता गोड केले मात्र या ओव्हरचा शेवट आणि आता या ठिकाणी पाहता षटक क्रमांक 3 संपलंय 3 ओव्हरच्या खेळानंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना कोणत्या टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 36 धावा एका गडाच्या मोबदल्यात चौथे आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दत्ता शॉर्ट प्लेन बॉल कट केलाय फटका चांगलाय बॉलला पाठवलं सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर इनसाइड आउटचा हा फटका बॉल सीमारेषा बाहेर 6 धावा फटका अप्रतिम होता यस बॉलची मागणी होते बॉल पुरवायचे आहेत 5 जुना बॉल येईल लक्ष असू द्या पहिल्या ओव्हरसाठी नक्कीच तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल परंतु त्यानंतर जर बॉल हरवला तर यस पहिल्या 9 चेंडूच्या आत जर बॉल हरवला तर तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल आणि 9 चेंडू नंतर जर बॉल हरवला फुटला तर नक्कीच तुम्हाला जुना बॉल देण्यात येईल आता शेवटचा षटक शिल्लक आहे या ठिकाणी आणि तुम्हाला जुना बॉल या ठिकाणी दिलं जाईल दत्तांचं स्वागत केलंय भव्य स्वागत षटकारांना केलंय सफल झाले क्रॉस बॅटेड केलाय 14 परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये अगदी इथं आपण पाहिलं तर या चेंडूवरती कमबॅक केले गोलंदाज दत्तानं वेगवान चेंडू पाहायला मिळालाय अगदी बिलेचा विचार केला तर जवळ 1 वाजून 21 मिनिटं झालेले आहेत इथे फटका फसलाय डीप मध्ये खेळाडू आहे जज करतात जजमेंट चांगला आहे अप्रतिम कॅच फलंदाज होईल बाद रोशन बॅक परंतु तो खेळाडू बाद झालाय आता मैदानाच्या आत अगदी मिडल ऑर्डरचा खेळाडू विनोद आलाय जवळ 4थ्या क्रमांकावरती
विनोद मैदानाच्या आत गेल्या गेला मोठा फटका धरून लागला परंतु लॉंग ऑफला खेळाडू होते क्लिअर अगदी करू शकले नाही आहेत आणि इथनं अजून एक चांगला कॅच अजून एक फलंदाज बाद विनोद बॅक टू द पवेलियन. अगदी या ठिकाणी कमबॅक चांगलं राहिलं दत्ताचं. पहिल्याच बॉलमध्ये षटकार लगावला होता परंतु असं वाटलं देखील होतं की असं कमबॅक होईल. षटकारानंतर डॉट बॉल नंतर विकेट आणि अजून एक विकेट म्हणजे 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च केला. शेवटचे हे षटक धावांसाठी जाणलं जातं परंतु या ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत. कमबॅक केलंय दत्तानं चांगला कमबॅक गुड कमबॅक वापसी पुनरागमन बाउन्स बॅक काय असतं सध्या तरी दाखवलंय. बॅकफूट वरती येत असताना कट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. अगदी हा चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी कमबॅक सुंदर राहिलंय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल आणि इथे बॅटची एज यष्टीरक्षक चुका करतोय आणि शेवटच्या मोमेंटला आता बॉल चाललाय सर लॉंग स्टॉपला बाउंड्री लाईनच्या पलीकडे दन 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 करत 4 धावा चौकार. तर बापदेव संघाचा संघनायक आणि वाजापूर संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये जायचा आहे. मी विजयजी काळजेडा साहेब यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायचे. येस तर टॉस केलं जातोय परंतु आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 46 धावा बनल्या गेल्यात आणि 47 धावा संख्येचं टार्गेट नक्की हे उभं केलंय श्रीराम दोदानी टीमच्या विरोधात. आता 24 बॉल आणि 47 धावा संख्येची गरज हा सामना जिंकण्यासाठी टीम श्रीराम दोदानी या संघाला. तर या ठिकाणी नाणेफेकी केले नाणेफेकी जिंकलाय या ठिकाणी वाजापूर संघ काय डिसाईड असेल. प्रथम फलंदाजी करणार कारण समोरचा संघ बापदेववाडी संघ आपल्याच विभागातील आहे. तर काय रणनीती असेल. काय नाही चांगली टीम आहे 40 ते 50 रन करू प्रयत्न करू. निश्चितच 40 ते 50 रन करण्यासाठी निश्चित आपल्याला गोलंदाजी चांगली करावी लागेल. मग कोणाकडनं अपेक्षा आहे. महेश वाघ आहे सचिन वाघ आहे राजू आहे. त्याच्या आयोजनाविषयी काय सांगशील. सुंदर आयोजन आहे मस्त. धन्यवाद. नाणेफेकी हारलाय प्रथम क्षेत्ररक्षण आलाय. जर नाणेफेकी आपण जिंकला असता तर काय घेतलं असतं. बॅट फर्स्ट. मग इथे मात्र मनाच्या विरुद्ध झालेला आहे परंतु या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण वाट्याला आलाय. समोरच्या संघाने सांगितलं आम्ही 40 ते 50 धावा बनवू. आपली रणनीती काय असेल. आम्ही चांगली गोलंदाजी करू आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न. निश्चितच आयोजनाविषयी काय सांगशील. आयोजन तर खूप सुंदर आहे. धन्यवाद. या ठिकाणी मात्र दोन्ही संघनायकाचे आपण ओपिनियन घेतलं. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या आणि एकाच विभागातील आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला दोघांनी टीम आपण आपले बॅट्समॅन पाठवायचे आहेत मैदानाच्या आत. 24 बॉल आणि 47 धावा संख्येची गरज आहे. खरं तर या मॅचला मजा येईल कारण की काटेकी टक्कर पाहायला मिळेल कारण की दोन्ही टीम हे चांगले आहेत. दोन्ही टीम हे बलाढ्य आहेत. आज नक्कीच आपण जवळजवळ 4 नाईट या ठिकाणी आपण पाहणार आहात आणि 4ही नाईट मध्ये मात्र प्रत्येक सामना हा रफ अँड टफ पाहायला मिळेल. सर्वच संघ हे रफ अँड टफ आहेत. चांगले मॅचेस आहेत परंतु नक्कीच अंतिम नाईट जेव्हा असेल त्या दिवशी देखील मोठा गट आहे. खरं तर त्याही दिवशी चांगले मॅचेस आहेत. नक्कीच त्या दिवशी आम्ही नक्कीच विनंती करू सर्व प्रेक्षकांना आपण आवर्जून या मॅचचा आनंद लुटण्यासाठी. परंतु त्या दिवशी मी तर म्हणेन आयोजकांना बॉलचे बॉक्स मात्र जास्त आणावे लागतील कारण की सातत्याने षटकारांचा पाऊस मात्र या मैदानावरती होताना पाहायला मिळेल अंतिम नाईटमध्ये. कारण की आपल्या आदिवासी समाजामध्ये जे मोठमोठे संघ आहेत तर नक्कीच तुम्ही अंतिम नाईटला पाहणार आहात. नक्कीच मग वाघाची वाडी असेल त्यानंतर कोंबलवाडी असेल नंतर रोसानी मोहपाडा असेल कुंबलवाडी असेल दारोला संघ असेल. नक्कीच हे बलाढ्य संघ आपण पाहता
मग त्यानंतर खांदा संघ असेल. खरं तर खांदा संघ या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे, मात्र चांगली मॅच पाहायला मिळेल. अंतिम नाईटमध्ये मात्र भरपूर चांगले सामने पाहायला मिळतील. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे श्रीराम दौदानी संघाला 24 बॉलमध्ये 47 धावसंख्येची गरज आहे. आणि हा पाठलाग करण्यासाठी अगदी दौदानी टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर झाली आहे. नानू आणि दीपक. पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज कुंदे टीम कडून रोशन आला. गेम ऑन. दोन्ही टीमला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका, बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पहिल्याच बॉलवरती मात्र या ठिकाणी धमाकेदार स्वागत केलंय गोलंदाज रोशनचं. वेलकम टू द ग्राउंड. अप्रतिम असा हा फटका, अगदी डोळ्याचे पार्टनर फेटणारा हा स्ट्रोक होता. अगदी या फटक्यासाठी भरपूर सराव केला असेल मी तर म्हणेन फलंदाज नानूने, परंतु त्यानंतर हा चेंडू भन्नाट वेगाने यॉर्क लाईन फेकला. अगदी पहिला चेंडू जरूर मी तर म्हणेन फलंदाज नानूचा होता, परंतु हा दुसरा बॉल गोलंदाज रोशनचा आहे. भन्नाट यॉर्कर, अगदी पॉपिंग क्रीज मध्ये हा टप्पा आला. चांगला बॉल, कमबॅक केलं या बॉल नंतर. 47चा पाठलाग करायचा आहे, त्यासाठी प्रत्येक ओव्हर मध्ये मी तर म्हणेन 12.0 सरासरीने धाबा गाठायच्या. तिथे फटका चांगला, पुन्हा एकदा अक्षय कव्हरला बॉलला पाठवलंय. बॉल जाईल सरळ 1 2 3 बाउन्स, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा. इथे आपण पाहतात चौकार आलाय. खरं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते, सुरुवात चांगली पाहायला मिळते. दोघांनी टीमला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात इथं निर्माण करून देतो गोलंदाज नानू. अगदी संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी देखील इतिहास घडला पाहिजे. आणि तशा रीतीचा खेळ आतापर्यंत मी तर म्हणेन दोघांनी टीमने केलाय. परंतु इथे एक तेरी तो एक मेरी, अगदी या ठिकाणी आपण पाहतात चांगला कॉन्स्टंट, नक्की चांगला मी तर म्हणेन कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला कॉन्टेस्ट. इथनं एक बॉल फलंदाजाचा, परंतु एक बॉल गोलंदाजांचा. सध्या तरी तेरी मेरी अशी कहाणी सुरू आहे मैदानाच्या आत. आता 20 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज आहे. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला उडवलाय, प्रॉपर टायमिंगच्या जोरावरती बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. इथनं पंचांचा इशारा, बॉल बाहेर, 6 धावा, षटकार. अप्रतिमाचा फटका होता, फ्रंट फूट वरती येऊन मात्र ते सांगत असताना की आम्ही देखील इथे नक्कीच जिंकण्यासाठी आलोय. चांगला फटका होता नानूच्या पॅट मधून. शेवटचा बॉल, कमबॅक केलंय, फटका फसलाय, जेलची संधी, जेल होईल का? परंतु शेवटच्या मोमेंटला नक्कीच या ठिकाणी राकेश होते, त्यांच्याकडं नक्की जजमेंट थोडस चुकीचं झालं. परंतु इथे घडलं काय रन आउटची संधी आहे. आता पंचांचा इशारा की हा निर्णय तिसरे पंच देतील. डिसिजन क्लोज. नक्कीच तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे अनिल खेर असतील आणि आमचे वाकसर असतील. या ठिकाणी आता चेक केलं जाईल रनआउट साठी. मात्र पंचांचा हा निर्णय आहे. परंतु या मॅच मध्ये दोन्ही टीमने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. परंतु पंचांचा इशारा आलाय की आता मात्र इथे चेक केलं जाईल. पहिल्या विकेटच्या शोधात होते. पहिला विकेट मिळेल की खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचेल, सर्व काही पाहिलं जाईल. ब्रुदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट मध्ये आपण ही स्पर्धा पाहतायत. क्वालिटी आणि क्लिअरिटी अगदी तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी सर्व काही स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु दोन्हीही खेळाडू एकमेकांमध्ये चर्चा करत आहेत. इथे धाव होती का नव्हती, मात्र आता दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत चर्चा करतायत. डिसिजन क्लोज आहे.
जवळजवळ 47 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे श्रीराम दुधाणी संघाला. सुरुवात चांगली झाली आहे परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला हा डिसिजन काय येईल, फलंदाज बाद असेल की नॉट आउट असेल, तर मात्र संपूर्ण नजरा आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत आणि सर्व नजरा आमच्या तिसऱ्या पंचांकडे आहेत. यस, तर या ठिकाणी फलंदाज बाद आहेत. बॅट ग्राउंडिंग केलेली नाहीये, बॅट हवेमध्ये आहे आणि पंचांचा हा चांगला डिसिजन आलाय. नक्कीच बॅट जर ग्राउंडिंग केली असती तर कदाचित खेळाडू सेफ असते, परंतु इथे पहिला धक्का लागलाय टीम श्रीराम दोदानी संघाला. फलंदाज या ठिकाणी आपण पाहता नानूला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. ज्या नानूनं खरं तर या ओव्हरची सुरुवात षटकार चौकारानं केली होती तो नानू आता डगआउट मध्ये. फलंदाज बाद. खंडवी डीजे मास्टर आहेत, नक्कीच ते देखील नक्कीच लय मध्ये आले. चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही आज सुरुवातीपासून ऐकले. नाना खंडवी हे देखील आपण पाहता तर धामणीचे आहेत. चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून आणि चांगला साऊंड सिस्टम आहे त्यांचा. सातत्याने आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. जाऊयात माच्या दिशेने आता समीकरण इथं पाहायला मिळेल. येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम श्रीराम दोदानी संघाला. इथून दोन्ही टीम आता बॅलन्स स्थितीमध्ये आहेत कारण की जवळजवळ 10च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. पहिलाच बॉल फटका सुंदर आहे, दिशा दिली, बॉलला पाठवलंय फाईन लेगला. खेळाडू होते, प्रयत्न चांगले झाले परंतु प्रयत्नांना अपयश आणि बॉल बाउंड्री लाईनच्या फरार. 4 धावा. अगदी इथनं डीप मध्ये प्रयत्न चांगले झाले परंतु शेवटच्या मोमेंटला नक्कीच 4 धाबा आल्या टीम दुधानी संघासाठी. तब्बल 22 धाबा धाफलकावरती. फटका चांगला आहे, टॅप केलाय, मिड विकेटला खेळाडू येतात, पोहोचतायत. एकदा कंप्लीट. दुसरा प्रयत्न खराब थ्रो. जर का ॲक्युरेट थ्रो आला असता तर कदाचित या ठिकाणी चित्र दुसरं पाहायला मिळालं असतं, परंतु इथनं पाहिलं तर या 2 धावा मात्र वेगानं कंप्लीट झाल्यात. इथून सिंगल डबलच्या जोरावरती सामना श्रीराम दोदानी संघ जिंकू शकतो. त्यांना माहिती आहे इथनं आता कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे. नानूनं चांगली सुरुवात करून दिली आहे परंतु इथनं आता डाबाची संपूर्ण जबाबदारी दोघांना घ्यावी लागेल. कट केलाय, बॉल बॅक टू ड्राईव्ह, डायरेक्टचा प्रयत्न इथे करायचा होता परंतु स्वतःवरती कंट्रोल केलंय गोलंदाज आपण पाहता विनोदनं. बॉलला स्टॉप केलं, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अडवलंय. प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये वापसी करू शकतो. सप्रकर मेरे भाई अगदी मैदानाच्या अगदी सर्व काही मी तर म्हणेन शांत डोक्यानं करावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. अगदी फसवा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा स्लो झाला. नक्की त्या ठिकाणी बॅट्समनला असं वाटलं होतं बॉल वेगाने येईल परंतु बॅट आधी फिरली आणि त्यानंतर बॉल निघून गेला. डॉट बॉल आलाय लगातारचा हा दुसरा डॉट बॉल. आता प्रत्येक बॉलवरती समीकरण बदलणार. आता 14 चेंडू आणि 23 धाबांची गरज आहे. 24 बनल्या गेल्या, अजूनही 24 बनल्या गेल्या आणि अजूनही 23 बनवायच्या आहेत परंतु हा देखील डॉट. अगदी जर सरळ बॅटने धावा येतात तर अगदी क्रॉस बॉर्डर खेळण्याची गरज नाहीये. नक्कीच सिद्दीक भावे नेहमी म्हणतात जब सीधी उंगली से गी निकलती है तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत नहीं है. परंतु आता या ठिकाणी 13 चेंडू 23 ची गरज. हुक केलाय, फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चला सरळ, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. आता 28 बनल्या गेल्यात, अजूनही 19 बनवायच्या आहेत. 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज.
मॅचमध्ये पुन्हा एकदा अगदी पलटवार करण्यासाठी आपण पाहता कोणती टीम एकत्र आली आहे. चर्चा करते की आता कोणता गोलंदाज आणावा, कारण की षटक क्रमांक 3 हे भरपूर महत्वाचं असतं मित्रांनो आणि हे टर्निंग पॉईंट षटक असू शकतो. तर चला टीम कुंडे आपण आता वेळ घेऊ नका, नक्कीच फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. अगदी टर्निंग पॉईंट षटक आता गोलंदाज या ठिकाणी निवडला गेलाय. कोणत्या टीम कडून गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सदानंद आलाय. गोलंदाज सदानंद बॉलिंग ट्रॅक वरती, यांच्याकडे अनुभव मात्र भरपूर आहे आणि आता खऱ्या अर्थानं या मैदानाच्या आत अनुभवाची शिदोरी पाहायला मिळेल का, आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावेल का गोलंदाज सदानंद. नक्कीच गोलंदाज सदा आता 12 चेंडू 19 ची गरज आहे आणि या ठिकाणी या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करेल का. 28 धावा बनल्या गेल्यात धाव फुलकावरती. पहिलाच बॉल फटका फसलाय. जेलची संधी होती परंतु एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू भरपूर दूर आहेत आणि आता बॉल चालला सरळ 2-2 खेळाडूंना बीट करून डीप कव्हर मध्ये सीमारेषा पलीकडे आला. या ठिकाणी नशिबाची साथ मिळते टीम श्रीराम दोदानी संघाला. 4 धावा. चार धावा आल्या पहिल्याच बॉलवरती. नक्कीच आता मी तर म्हणेन संपूर्ण दबाव आता पूर्णपणे मी तर म्हणेन कोणत्या टीम वरती आला. यस पंच बॉल, यस बॉल मैदानाच्या आत पुरवायचे आहेत. अकरा चेंडू 15 धावा संख्येची गरज आहे. 32 धावा बनल्या गेल्यात आणि आता मॅच बॉल सुद्धा आलाय मैदानामध्ये. अगदी इथून देखील कोणती टीम कमबॅक करू शकते. डॉट पर्सेंटेज त्यानंतर विकेट जर का मैदानामध्ये आले तर कोणती टीम पुन्हा पलटवार करू शकते, कारण की आम्ही कित्येकदा पाहिलंय जेव्हा जेव्हा 11 बॉल 11 ची गरज असते तेव्हा देखील डिफेंड केल्या जातात, परंतु ते 11 चेंडू आणि 15 ची गरज आहे. खरं तर आम्ही याच डॉट बॉलची चर्चा करत होतो आणि तो डॉट बॉल आलाय मैदानामध्ये. अगदी प्रत्येक डॉट बॉल सामना कोणती टीम मैदानामध्ये इन होऊ शकते. गोलंदाज सदा फ्रंट फूटचा वापर केलाय परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. पंचांचा इशारा, हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल आहे. एक अवांतर धाव मिळते टीम श्रीराम दोदानी संघाला. अवांतर धावा इथे कुठेतरी कंट्रोल मध्ये करावं लागेल. यस तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते तर अनिल खेर सरांना विनंती असेल आपण मैदानाच्या आत लगेच जायचं आहे. तिसऱ्या पंचाची कामगिरी आपण पार पाडायची आहे. त्या ठिकाणी आमचे नक्कीच अनिल खेर यांना पण पाहता ग्रुप ग्रामपंचायत खरोडचे ते नक्कीच विद्यमान सरपंच आहेत. आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना पण पाहता नक्कीच गावाचा विकास करण्यासाठी सरपंच आणि क्रिकेटच्या विकासासाठी पंच, मात्र दोन्ही काम आता या ठिकाणी केले जात आहेत. 10 बॉल 14 ची गरज. यॉकलाईनचा बॉल खोदून काढला, फटका चांगला आहे परंतु 20 मध्ये खेळाडू आहेत. एकदा तर कंप्लीट परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. अगदी सिंगल डबल ना हा सामना दोदानी संघ जिंकू शकतो, परंतु जर का एखादा मोठा फटका आला तर सामना संपूर्ण आपल्या हातामध्ये येऊ शकतो. कट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा पंच सांगतात की हा चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा वाईट चिकून पंचांच्या माध्यमातून केली जाते. खरं तर आम्ही मगाशी म्हटलं या एक्स्ट्राच्या धावा आता इथे थांबवाव्या लागतील आणि सातत्याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. ओव्हरपिच बॉल लॉप करायचं होतं, इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. कमबॅक करण्याचं काम सध्या तरी सदानंद करतोय. डॉट बॉल आलाय. आता 8 बॉल 12 धावा संख्येची गरज. मॅच पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये होत चालली आहे. अगदी क्रिकेटचा एक खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कोणता संघ जिंकणार सांगणं कठीण. इथे आपण पाहता श्रीराम दोदानी संघाला पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते. जवळ जवळ हा चेंडू डॉल होता परंतु यष्टीरक्षक आणि फाईन लेगचा खेळाडू या मॅच मध्ये चुका करतात. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
अगदी एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते आणि सध्या तरी ती चूक मी तर म्हणेन आतापर्यंत केली ती म्हणजेच टीम कुंदे संघाने ऑन साइडला उडवलाय फटका दमदार आहे या मॅचची हवा काढण्याचं काम फलंदाज आपण पाहता दीपकचा बॅटमधनं हा षटकार आता सामना जिंकण्यासाठी फक्त 2 धावसंख्येची गरज आणि 2 धावसंख्येची गरज आता पूर्णपणे मॅच मी तर म्हणेन मॅचची हवा काढणारा षटकार आपण पाहिलात फलंदाज दीपकच्या बॅटमधून जर का त्या चेंडूवरती डॉट किंवा सिंगल आली असती तर मॅचला मजा आली असते परंतु आता या ठिकाणी उर्वरित समीकरण 6 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज नक्कीच आपण पाहतात नक्कीच या माझा अजूनही जे प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत इथे बॉलला कट केल्यापर्यंत आता डीप मध्ये खेळाडू आहेत कव्हर्स मध्ये अगदी या चेंडूवरती एक सिंगल आली आहे आता स्कोर मात्र लेबल झालाय फक्त 1 धावसंख्येची गरज तर नेक्स्ट मॅच बाबदेव विरुद्ध वाजापूर तर दोन्ही टीम आपण तयारीत राहायचंय नक्कीच ज्या टीमचा जो निर्णय आहे ते घेऊन आपण लगेच मैदानाच्या आत एंटर व्हायचं आहे आता 5 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज इथे हा बॉल डॉट आलाय जर का इथनं येणारे सर्व चेंडू जर डॉट आले तर अगदी मॅच रंगतदार स्थितीमध्ये होऊ शकते परंतु अगदी बॅट्समॅन सेट आहेत दीपक त्यांच्या बॅटमध्ये षटकार आला होता परंतु क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं मात्र भरपूर कठीण आहे इथे टॅप केलंय आणि आता या ठिकाणी अगदी विजयी धाव आली सामना जिंकलाय तो म्हणजे टीम श्रीराम दोधानी संघाने अभिनंदन परंतु हार्ड लक टीम कुंदे संघ दोन्ही टीम आपण शेकंड करायचा आहे व त्यानंतर मैदान आपण सोडायचं आहे नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे बाबदेव विरुद्ध वाजापूर आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल 17 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट मिळवलाय तर दीपक ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच